नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाइड्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत BSc ॲग्रिकल्चरच्या ॲग्रो 1 2 3 म्हणजेच फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी सेकंड या सब्जेक्टचे आज पहिला पेपर ॲग्रो 1 2 3 चा आहे BSc ॲग्रिकल्चर स्टुडंटचा। तर मित्रांनो, आपण या प्रॅक्टिकलचे स्पॉटिंग म्हणजे तुमचे डायग्राम कोणकोणते असणार आहेत, कोणत्या डायग्रामचे कोणते नेम आहेत ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। तर मित्रांनो, चला आपण आता पाहूया आपण कोणकोणते डायग्राम आहेत, त्यांची नावे काय आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्व BSc ॲग्रिकल्चर स्टुडंटला प्रॅक्टिकल एक्झामच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या स्पॉटिंगसाठी। तर मित्रांनो, जी स्क्रीनवर जी पिक्चर दिसते आहे त्या डायग्रामचं नाव आहे स्केमॅटिक स्केच ऑफ सिलेंडर इन फिल्ट्रोमीटर। तर मित्रांनो, ही सिलेंडर इन फिल्ट्रोमीटरची डायग्राम आहे। तर मित्रांनो, ही जी डायग्राम दिसत आहे तुम्हाला ती डायग्राम बॉर्डर मेथड्स ऑफ इरिगेशनची बॉर्डर मेथड आहे, तिची ही डायग्राम आहे। ही तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। मित्रांनो, या पिक्चरमध्ये खूप सारे डायग्राम आहेत, परंतु काय डायग्राम असे पुसट झालेले आहेत। तर मित्रांनो, ॲडजस्ट करून घ्या। तर मित्रांनो, जी पहिली जी डायग्राम दिसते ती लेगो ड्रिपर्स आहे। त्याच्यानंतर जी खालची आहे ती रेनको ड्रिप नोझल, ड्रिपचा नोझल आहे तो। त्यानंतर ड्रिप आय नोझल फुल व्ह्यू विथ आउटर कवर। तर मित्रांनो, हा ड्रिप आय नोझल आहे त्याच्या खालचा ड्रिप आय नोझल एक्सपोज्ड व्ह्यू शोविंग दी थ्रेडेड इनर सिलेंडर। तर मित्रांनो, जे मध्यभागी आहे ते सॉगी व्हॅल्यू, त्यानंतर माउंटेड ड्रिपर नेटाफिन व त्याच्यानंतरचा वरचा आहे तो रेनबर्ड सिंगल आउटलेट ड्रिपर आहे तो। तर त्याच्या खालचा आहे रेनबर्ड मल्टिपल आउटलेट ड्रिपर्स। त्याच्या सगळ्यात लास्टचा आहे रेनबर्ड ट्विन आउटलेट ड्रिपर विथ एक्सटेन्शन ट्यूबिंग। मित्रांनो, हे पिक्चर्स आहेत ना, हे सर्व आपले इरिगेशन मेथडवर डिपेंड आहेत। तर मित्रांनो, आपण ठिबक सिंचन करतो, तुषार सिंचन करतो, त्यासाठी हे सर्व उपयोगी पडतात। त्याच्यामुळे हे पेपरला सुद्धा येऊ शकतं। असं मी म्हणतच नाही का हे पेपरला 100% येणार आहे, परंतु आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या याला काय नाव आहे। तर मित्रांनो, आपलं पहिलं आहे ते एल्बो आहे, 2 नंबरचा आहे थ्रेडेड टी, 3 नंबरचा आहे रिड्युसिंग टी, 4 नंबरचा टी जॉईंट, तर तिथं आपल्याला पाईप जोडतात, जॉईन करता येतात ते। त्याच्यानंतर आहे रिड्युसिंग जॉईनर, नंतर जॉईनर फक्त जॉईनर आहे ते, दोन्ही साईडनी पाईप जोडता येतो आपल्याला त्याला। त्यानंतर थ्रेडेड अडॅप्टर आहे, नंतर एंड प्लग आहे, रॅचकेट क्लिप आहे, त्यानंतर फक्त टी आहे, एल्बो आहे आणि कपलर्स। मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे ड्रिप इरिगेशनचे जे स्मॉल पाईप असतात त्यांच्यासाठीचे फोटोज पाहिले होते। आत्ता आपण पाहणार आहोत PVC प्रेशर फिल्टरिंग जो पाईप असतो मोठा, त्या पाईपाचे सगळे जॉईनर पाहणार आहोत। तर मित्रांनो, जो पहिला आहे थोडा पुसट दिसत आहे त्याचं नाव आहे युनियन। त्याच्यानंतरचा जो मोठा दिसत आहे तो एल्बो आहे। त्याच्यानंतर जी एंड कॅप आहे, जो आपलं जे बेंड असतं जिथून पाणी बाहेर येतं त्याला आपण जर बंद करायचं असेल, त्याला थाई नसेल तर आपण ती एंड कॅप लावतो, किंवा आपण ठिबक सिंचनसाठी PVC पाईप यूज करतो। तर मित्रांनो, त्याच्या सगळ्यात एंडला आपण ती कॅप यूज करतो। त्याच्यानंतर आहे रिड्युसर सॉकेट, त्याच्यानंतर आहे सर्व्हिस सॅडल्स, रिड्युसर सॉकेट, त्यानंतर आहे थ्रेडेड अडॅप्टर। तर मित्रांनो, त्याच्या दोन्ही साईडनी आपण थ्रेडेड म्हणजे त्याला एका साईडनी फिरवण्यासाठी थ्रेड असतात। त्याच्यानंतर आहे कपलर्स। मित्रांनो, पहिलं पिक्चर आहे आपलं, त्याच्यात युनियन आहे ते, त्याच्यानंतर दुसरं आहे ते फ्लॅंज आहेत, 3 नंबरचा बॅल व्हॅल्यू, 4 नंबरचा आहे प्रेशर गँग। तर मित्रांनो, हे प्रेशर मीटर आहे तो आपण कसा यूज करतो, जर आपण आता पाण्याचं प्रेशर किती आहे, कितीवर दाब आहे आपल्या पाईपलाईनमध्ये पाण्याचं, त्यासाठी यूज करतो। त्याच्यानंतर आहे लास्टचा पिक्चर आहे तो स्टेकचा आहे। तर आपण आत्ता पाहूया फर्टिलायझर्स इक्विपमेंट। तर मित्रांनो, जे पहिली जी टँक दिसत आहे आपल्याला ती आहे फर्टिलायझर टँक्स। दुसरं जे पिक्चर दिसत आहे ते व्हेंचुरी इंजेक्टर आहे। मित्रांनो, हा पिक्चर दिसत आहे तो आपली एक मेथड आहे इरिगेशनची, स्प्रिंकलर मेथडचा हा पिक्चर आहे। मित्रांनो, हा जो पिक्चर दिसत आहे त्यामध्ये आपण पाटाने पाणी सोडलेलं आहे त्या फार्मसाठी। तर मित्रांनो, ही आहे ती फरो मेथड्स आहे, म्हणजे आपण पाटातून आपल्या शेताला पाणी देतो, तिला फरो मेथड्स म्हणतात। मित्रांनो, हा जो पिक्चर दिसत आहे तो सरफेस मेथडचा पिक्चर आहे। तर मित्रांनो, ही जी मेथड्स आहे चेक बेसिन इरिगेशन, तर मित्रांनो ही इरिगेशनची बेसिन मेथड आहे, तिचं ही डायग्राम आहे। आणि आपली शेवटची डायग्राम आहे
जे ठिबकचा पाईप दिसतोय त्याच्यातून एक होलमधून पाण्याचा थेंब बाहेर पडलेला दिसतोय. तर मित्रांनो ही आहे ड्रिप इरिगेशन मेथड्स म्हणजे ठिबक सिंचन. तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. तर मित्रांनो आपण आता थांबूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.